नामांकित कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। नाशिक न्यायालयामध्ये यातली सुनावणी पार पडली आहे। न्यायमूर्ती आर.सी. नरवाडिया यांच्या समोर ही सुनावणी झाली आहे। 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। तौसीफ अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ अन्सारी यांचा यामध्ये समावेश आहे। तर ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानीला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। चेनानीला पुण्यातून ताब्यात घेतल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आलं। 9 गुन्ह्यांचा SIT कडून आता तपास सुरू करण्यात आलेला आहे। 13 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। या अगोदर या गुन्ह्यातील 6 आरोपी अटक आहेत। एकूण अटक आरोपींची संख्या आता 7 झालेली आहे। त्यातील 6 आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत। या प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल आहेत। न्यायालयीन कोठडीत असलेले 6 आरोपींना माननीय न्यायालयाशी ट्रान्सफर वॉरंट घेऊन पुन्हा अन्य गुन्ह्यांमध्ये वर्ग करून घेण्यात येणार आहे। सध्या या गुन्ह्यातील एक आरोपी फरार आहे।